नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. ओम गुरुदेव. रविवारी दिनांक 21/7/2024 रोजी गुरुपौर्णिमा निमित्ताने परमपूज्य भगवान गुरुदेव वचन माऊली यांचा सत्संग सोहळा संपन्न पार पडला. सदर कार्यक्रमात सद्गुरू वचन माऊली यांच्या शुभास्ते ग्रामदेवता अष्टभुजा मातेची पूजा, आरती, मोनीबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, स्वाशीजीने हस्ते गुरुपूजन आणि औक्षण झाले. गुरुदेव वचन माऊली यांचे प्रवचन सत्संग झाले. माऊलीच्या अमृत वाचनानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंगलमय कार्यक्रमात सर्व भाविक भक्तांना सादर आमंत्रित करण्यात आले होते. परमपूज्य गुरुदेव वचन माऊली यांच्या मधुर वाणीतून निघालेल्या अमृतमय बोधाचा आपण सर्व भाविक भक्तांनी लाभ घेतला. ओम गुरुदेव. शहरातील अष्टभुजा देवी मंदिर हॉल, गांधी पार्क, परभणी सकाळी 9:30 ते 1:30 वाजेपर्यंत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त वचन माऊली महाराज यांचा शाल व फेटा देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्राचे प्रसिद्धी प्रमुख संघटक तथा साप्ताहिक पोलखोलचे संपादक भगीरथजी बद्दर यांनी त्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. त्यावेळी प्रियाताई कुलकर्णी, बेकरताई कुलकर्णी साहेब, माजी विशेष कार्यकारी अधिकारी तथा पत्रकार साप्ताहिक उजालाचे संपादक देवानंद वाकळे, लीनाताई गोरे परिवार नांदेड, अर्धापूर येथील परिवार उपस्थित होते. सर तिकडे मध्ये ए काय म्हणतात या उभं राहिले का काय हा उभं टाका गिर बाबा ना. ओके महाराज अनंत कोटी ब्रह्मांड दबाना मारू. मंगलाकारे भद्राकारे साहेबांचे खूप लाडके आहेत पण दबान नागरमध्ये शूटिंग चालू एजंट टीम मध्ये दमान सर माऊली दमान सर बदल दमशी सर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा चरार्थक्षतान् समर्पयामि गणेशाय नमः पंचमृतानां समर्पयामि गणेशाय नमः हरिद्राकुसुमादिसौभाग्यद्रव्यं समर्पयामि गणेशाय नमः हरिद्राकुसुमसौभाग्यद्रव्यं समर्पयामि गणेशाय नमः नानाविधपुण्यद्रव्याणि समर्पयामि ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे प्रियाणां त्वा प्रियपतिं हवामहे निधीनां त्वा निधिपतिं हवामहे नमः आहमजानि गर्भदमात्मजासि गर्भदम्मा शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायण नमस्ते दुर्गादेवी श्री अष्टभुजादेवी देवताभिर्मः पुष्पमालां समर्पयामि मल्यादिनि सुगन्धिनि मालत्यादिमय प्रभो मया हृदानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां पुष्पमालां समर्पयामि श्री अष्टभुजादेवी देवताभ्यो नमः पुष्पमालां घेतलं देविका मी घेतलं देवीला वाहिलं हरिकुंकू आहे ना हरिकुंकू आहे ना हरिद्रा कुंकुमादि सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि नानाविधपुण्यद्रव्यं समर्पयामि श्री अष्टभुजादेवी देवताभ्यो नमः पाणी पुरवा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा नमस्कार प्रार्थनापूर्वक नमो नमः नमस्कारं करोमि सद्गुरुनाथ देवता नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु सद्गुरुनाथ देवता नमः पुष्पमालां समर्पयामि माल्यादिनि सुगन्धिनि मालत्यादिनि मय प्रभो मयार्थानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् वरी गेला सद्गुरुनाथ देवता नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि राजीव ध्यायामिधानं समर्पयामि ब्रह्मानन्दं परमसुखदं नमस्कारं करोमि सद्गुरुनाथ देवता शंकराचार्य महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै प्राप्त करके आपसे सीखिए आपका आशीर्वाद सद्गुरुनाथ समर्पयामि आशुभागं समर्पयामि गुरुनाथचरणं समर्पयामि सद्गुरुनाथ देवता नमः सर्वोपचारं समर्पयामि पुष्पं समर्पयामि पुष्पं समर्पयामि अग्रे स्थापित धूपं दीपं दर्शयामि दाभोपचारैः नैवेद्यं फळाला पाणी फिरवा किंवा त्या पेढ्याच्या बॉक्सला पाणी फिरवा
ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः नैवेद्य नमो नमः नमस्कार करा नमस्कारं करोमि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं एकं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं सद्गुरुं वन्दनामि अवधूत चिन्तन श्री गुरुदेव दत्त संत रामगीर महाराज की जय मौनी महाराज की पुष्पमालां समर्पयामि उपरि पुष्पं समर्पयामि वर फुल पुष्पं समर्पयामि नमो नमः नमस्कारं प्राणोपान व्यानुदान सोनाः नैवेद्यं समर्पयामि श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु भगवान सर्वात्म गुरुदेव महाराज की जय। आता आरती करा
पाठं पठेत ओम जज्ञेन जज्ञमेन देवातानि धर्मानि प्रथमान्या तन्नतेह नाकं महिमानः संचित्र पूर्वे साध्याः सन्त देवाः ओम महाराज महाराजमाधिपत्य समन्विताय एक कराने आदिक्षस्य कामप्रियर्विश्वदेवा सभासद इति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् कात्यायनाय विद्महे कन्याकुमारिकाय धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णबोधाय धीमहि तन्नो सद्गुरु प्रचोदयात् मंगलपुष्पाञ्जलिं समर्पयामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। संत मौली महाराज की जय। मौनी बाबा की जय। वचन मौली महाराज की जय। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु भगवान सर्वात्म गुरुदेव महाराज की जय। कृष्णा हा बसा तशी कोण आहे जय। सारखं फोकस नका ठेवता ना त्याच्याने गरमी नाही नाही फोकस गरमी होत नाही गरमी होत नाही हा गरमी होत नाही हे गरमी देत फोटो घ्या श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु भगवान सर्वात्म गुरुदेव महाराज की जय।
कृष्णा मोलेला हरं मी उभं राहतो. गुरुपौर्णिमेच्या निमित्त वचन माऊली महाराज यांचा अष्टभुजा देवी ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी सत्कार करण्यात आला. तसेच झाडे काका व आपले खासदारांचे पीए यांनी पण माऊलींचा सत्कार केला. आज मला एका गोष्टीचा आनंद होतोय की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरूंच्या आशीर्वादानं सगळ्यांचं चांगलं होतं. एका गुरुपौर्णिमेला मला आनंद ह्या गोष्टीचा होतोय की आज अष्टभुजा देवीच्या मंदिरामध्ये महाराजांचा सत्कार झाला. आणि महत्त्वाचा मुद्दा असा की अष्टभुजा देवीचे महाराज हे एका गुरुपौर्णिमेला माझ्यासोबत नगरमध्ये आम्ही गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की गुरुजी तुम्ही माझ्या मंदिरात या आणि तुम्ही तिथे येऊन राहा. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की मौनी बाबा गेल्यानंतर आज आपल्याला साक्षात मौनी बाबा या ठिकाणी आहेत असं मला जाणवत आहे. परिस्थिती अशी आहे की त्या मौनी बाबाने परभणीमध्ये हिंदू एकता त्यावर फारच मोठं काम केलं. एवढंच नसून त्यांनी आपल्या परभणी शहरामध्ये माझी भिंत 1-1 फूट वाढली पाहिजे असं म्हणत होते. आणि योग असा आला की आमच्या सर्वात्मक परिवाराचे खासदार माजी खासदार तुकारामजी रेंगे व भावी मंत्री तुकाराम रेंगे पाटील हे होणार आहेत. आणि महत्त्वाचा मुद्दा की त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या सहकार्यानं आज मौनी बाबाच्या मंदिरामध्ये म्हणजेच अष्टभुजा देवीच्या मंदिरामध्ये हा सत्कार करण्यात आला. मौनी बाबाची पूजा करण्यात आली. मौनी बाबा साक्षात देवाचा अवतार आहे. गुरुदेव माझे वचन माऊली हे सुद्धा साक्षात देवाचा अवतार आहेत. गुरुदेव वचन माऊली जे जे बोलतात ते सत्य होतं. आणि आता कुणी मानो न मानो ही गुरु परंपरा आहे. गुरुचा आशीर्वाद घेतला पाहिजे. मला आलेला कालचा अनुभव सांगतो. मी दवाखान्यात होतो औरंगाबादला गेल्यानंतर परिस्थिती अशी झाली की डॉक्टरने म्हणले की बद्दर काका आता तुम्ही सोमवारीच या. मी म्हणलं आज आपल्याला गुरुवारच्या गुरुपौर्णिमेचा माऊलीचा आशीर्वाद मिळतो का नाही की. आणि रेंगे साहेबांनी सांगितलं होतं मला की बद्दरजी तुमच्यावर जिम्मेदारी आमचा माणूस तिथे राहील पण तुम्ही असणं गरजेचं आहे. मी त्यांना काही बोललो नाही. मला आज सकाळी ज्यावेळेस माऊलीच्या घरी पूजा करत असताना रेंगे साहेबांचा फोन आला आणि त्यांनी म्हणले बद्दरजी ते सगळी व्यवस्था तिथं आहे तुम्ही जा. आणि त्यांचे पीए साहेब मला त्यांचं आडनाव नाही झाडे साहेब या ट्रस्टीचे लोक या ठिकाणी आले. मला फार आनंद वाटला. दुसरी गोष्ट अशी की झाडे साहेब मौनी बाबा हमेशा म्हणायचे मुझे तुम्हारे लिए कुछ न कुछ बनाना है कुछ न कुछ करना है और तुमने मेरे को खाना खिलाया है तो मैं 1500 लोगों को खाना खिलाने वाला हूँ असं त्यावेळेस मौनी बाबा बोलले होते. आज परिस्थिती अशी आहे की मौनी बाबा या ठिकाणी मला तर वाटतात की ते चालते बोलते महाराज या ठिकाणी आलेले आहेत. आणि मौनी बाबाच्या रूपातच मी महाराजांना पाहतोय. आणि मी जर काही चुकून कुणाला काही बोललो असेल कुणाचं मन दुखलं असेल या ठिकाणचे ट्रस्टी फार चांगले आहेत. या ठिकाणचे सेवाकरी पण फार चांगले आहेत. त्यांनी भरपूर सेवा केली. अशीच पुढच्या हा छोटेखानी कार्यक्रम आहे. माऊलीचा नगर पुणे अमरावती खारेकर जुने येवला या ठिकाणी फार मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. पण माऊलींनी सांगितलं जोपर्यंत यज्ञ होत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. मग आम्ही म्हणलो माऊली आता काय करायचं तर रेंगे साहेबांनी सांगितलं अष्टभुजा देवीच्या मंदिरात जा त्या ठिकाणी कार्यक्रम होईल आणि कार्यक्रम गुरुपौर्णिमेचा होणार आहे. या पद्धतीनं या ठिकाणी मी बोललो. आता यानंतर आमच्या सुप्रियाताई व त्यानंतर देवानंदजी बोलतील. आपण सर्व भाविक माऊलींच्या प्रवचनासाठी थांबला त्यामुळे आपल्या सर्वांनी नमन करते. मौनी बाबाची चरणी नमन करते. अष्टभुजा देवीच्या चरणी नमन करते. त्या देहात येऊन गुरुचरणाची महती गुरुकृपेची महती करायची असेल माऊलींसारखं सद्गुरू आपल्याला लाभणं फार महत्त्वाचं आहे.
पण गुरु काय आहे कधी कळलं नव्हतं. जेव्हा आईच्या मार्गात आले तेव्हा गुरुचं महत्त्व कळायला लागलं. पण गुरु कुठे? आई प्रत्यक्ष रूपात देहात नसल्यामुळे मला प्रत्यक्ष गुरुचं दर्शन नव्हतं होत. ती माझी तळमळची माऊली ती जाणली. आणि आज ज्या प्रकारे माझ्याकडनं आज माऊली पाठपूजा करून घेतली, मला त्या ठिकाणी माझे महाराज माझ्याकडे लपले आले आणि माऊली असं प्रेम ते धक्काच लावतात दिसत. माऊलीने माझा मन तर शांत करण्यासाठीच कदाचित मला सकाळी सकाळी तिथे बोलून मला पाहिजे तशी माझं मन शांत होईल अशी उपासना, अशी पूजा आम्हाला वर्गाच्या हाती करून घेतली. आपल्या सगळ्या दीन दुबळ्या लोकांचं मन जाणण्यासाठी, आपल्यासारख्या देहात येऊनही देहरूपी सार्थक न जाणाऱ्या लोकांसाठी माऊलींसारख्या संतांचा अवतार देव करत असतो. प्रत्यक्ष देव जगात येऊन प्रत्येकाला भेट नाही देऊ शकत, म्हणून जगात देवानी आई आणि सद्गुरू अशा दोन मूर्ती देवानी पाठवलेल्या. आई प्रत्येकाला भेटते हो, आईशिवाय आपला जन्म नाही. बाबा प्रत्येकाला आहे पण सद्गुरू सगळ्यांना नाही. देहाची महती कळून देह संपेपर्यंत सद्गुरू कृपा आपल्याला कळत नाही. मला फार ज्ञान आहे असं नाही, माऊली रोज खूप ज्ञान सांगतात. कृपा पात्र मला माऊलींनी केले, पण ते कृपा पात्र किती भरू शकतं हे मला माऊलींनी शिकवावं अशी माऊलीच्या चरणी मी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रार्थना करते. माऊली कृपेचं पात्र तुम्ही मला केलंय, पण हे भांडं खूप छोटं आहे. या भांड्यात मागेल्यापेक्षा जास्त तुम्ही मला देताय, पण ते ग्रहण करण्याची कला, ते ग्रहण करण्याचं सामर्थ्य माझ्या अंगी तुमच्या कृपेने येऊ नये अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करते. आणि तुम्हाला सगळ्यांचं श्री अनंत श्री सच्चिदानंद सद्गुरु भगवान सर्वात्म गुरुदेव महाराज की जय. प्रियताई या ठिकाणी खूपच छान त्यांचे विचार मांडलेले आहेत. आणि आज मला या ठिकाणी एकाच गोष्टीचा अनुभव या ठिकाणी समोर नोंदवायचा आहे. आणि तो म्हणजे असा आहे की मला पडलेला प्रश्न की गुरुपौर्णिमा तर आलेली आहे, आपली सर्वांची आई गुरु आहेत, वडील गुरु आहेत, पण जे सद्गुरू असतात ते आपण आता म्हणजे मला खरंच मी फार स्ट्रेट फॉरवर्ड स्वभावाची व्यक्ती आहे आणि एवढं सहजासहजी मी कुठे नमत नाही, पण माझ्या भावना ज्या ठिकाणी नमल्या आणि ते स्थान म्हणजे आमचे गुरुदेव वचनमाऊ. आणि मला पडलेला प्रश्न असा होता की आपल्याला सदैव गुरुची पूजा करायची या वर्षी. खरंच हा प्रश्न पडलेला होता की आपण कुठं जायचं, काय करायचं, कोणाला म्हणायचं. पण आज गुरु स्वतःहून परभणी नगरीमध्ये पोहोचलेले आहेत आणि हे मी आपल्या परभणीकरांचं आणि माझं खरंच मी अहोभाग्य समजते. आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपण सदैव अशा सद्गुरू सोबत आहोत, यापेक्षा मोठं भाग्य असूच शकत नाही. दुसरी गोष्ट आपण काय करतो की महाराज म्हणून आपण याच्या मागे त्याच्या मागे फिरतो खरं, पण मला सांगा मग पाय फिरवले की आपण गोष्टी थोडे विचार बदलतात असं व्हायला नको. जे आहे त्या तुमची भावना आहे आणि विश्वास ठेवला तर सर्वच काही आहे. आणि तुमचा जर विश्वास नसेल आणि तुमच्या भावना नसतील तर तुम्ही सद्गुरू मानण्यात किंवा देव मानण्यात काहीच अर्थ नाही. आणि मग जेव्हा सद्गुरू आपल्या समोर नसतात मग त्यांच्या आठवणी, त्यांचे अनुभव इतर भाविक समोर आणतात आणि मग त्यांच्या फोटोची पूजा केली जाते. हे मला कुठंच मान्य नाही आणि आम्हीही हेच केलेलं आहे. आपण कोणी सांगितलं तर ऐकत नाही, विश्वास ठेवत नाही. पण खरंच आज मला तुम्हाला मनातून असं सांगावं असं वाटतं की खरंच जोपर्यंत सदैव सद्गुरू आपल्या समोर आहेत आपण त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पुढे नमलंच पाहिजे आणि त्यांचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे असं या ठिकाणी मला ठासून सांगावं असं वाटते. आणि माऊलींनी आतापर्यंत आमच्यावर कृपा आशीर्वाद ठेवलेलाच आहे आणि यापुढेही त्यांनी आमच्यामुळे आम्हाला कृपा आशीर्वाद द्यावा आणि आमच्याकडून त्यांना हवी तशी ही सेवा करून घ्या
गायचं आहे. माऊली तू मायविले करू कैसा तुला दिसू माऊली तू मायविले करू कोणा तुला दिसू तुझ्याच छायेखाली लपण्यासाठी हृदय हे वासरू माऊली तू मायविले करू. आज गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रसिद्ध संत वचन माऊली महाराज यांचं या ठिकाणी परभणी शहरामध्ये मी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने आमचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्राचे जनसंपर्क प्रसिद्धी प्रमुख पोलचे संपादक आणि ज्यांची या महाराष्ट्राला जवळपास 30 ते 40 वर्षाची पत्रकारिता लाभलेली आहे असे आमचे भगीरथजी बद्दर या ठिकाणी. आणि आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त आज वचन माऊली महाराज संत जे की पर्यावरण, आरोग्य, अध्यात्म यावर ते त्यांचे प्रवचन प्रसिद्ध आहेत. आणि आम्ही बघितलं, आपण यूट्यूबवर सर्च करून बघा महाराजांचे. या ठिकाणी नगरला महाराज माऊली हे इथे आहेत, परंतु त्यांचे भक्त जे आहेत ते नगरला पर्यावरणाची दिंडी काढतायत की वृक्ष लागवड करा. हे आम्ही यूट्यूबवर सर्च केलं तर आपल्याला दिसून येईल. कारण पर्यावरण जर जगलं तर आपण जगू असं महाराजांचं अध्यात्म तर आहेच, पण अध्यात्माच्या बरोबर वृक्ष लागवड, आरोग्य आणि हे सगळेच काम वचन माऊली संत महाराज हे करीत असतात. म्हणून मी एक छोटासा पत्रकार आहे, परंतु संत वचन माऊली यांची ज्यावेळेस मला भेट झाली त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरच मला हे दिसलं की ते खरोखरच संतांचं रूप आहे. म्हणून मी आज या गुरुपौर्णिमेनिमित्त मी त्यांचा शिष्य झालेलो आहे आणि ते आजपासून माझे गुरु आहेत. परंतु याच्यामध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आहे. महाराजांचं अध्यात्म म्हणजे हे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून आहे आणि ते गोरगरीब दुर्बल घटकांची सेवा करतात. आणि कुणाचं आरोग्य बिघडलं असेल तर आरोग्यसुद्धा ते चांगल्या प्रकारे वचन माऊली महाराज एक मोठे संत आहेत आणि या संताला जास्तीत जास्त आरोग्य मिळो अशी सद्भावना व्यक्त करतो मौनी बाबाच्या चरणी. आणि या ठिकाणी अष्टभुजा मंदिरामध्ये महाराज संत वचन गुरु माऊली महाराज यांचं आपण या ठिकाणी आता त्यांचं आपण मार्गदर्शन हे फार महत्त्वाचं आहे. तरी मी थोडक्या शब्दांमध्ये वचन माऊली महाराज यांच्याबद्दल जे काही माझ्याकडून जी चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि इथेच थांबतो. आणि वचन माऊलीला मी कोटी अभिवादन करतो. भगवान सर्वात्म गुरुदेव महाराज की जय. गुरुपौर्णिमेनिमित्त वचन माऊली गुरु आमच्या परभवती नगरीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर आम्ही विश्वस्त मंडळ अष्टभुजा देवी मंदिर परभणी येथे महाराजांचे छोटेखानी प्रवचन ठेवले आहेत. त्याचबरोबर त्यांचे होम हवन बी होईल. त्यानंतर सर्वांना महाप्रसाद बी मिळेल. वचन माऊली आमच्या मंदिराला भेट दिली त्याबद्दल आम्ही विश्वस्त मंडळातर्फे आम्ही गुरु वचन माऊलीचे मनपूर्वक शुभेच्छा करून त्यांचा आशीर्वाद आम्हाला लागावा ही विनंती करतो. जय हिंद. गुरु रामगिरी बाबा, मौनी बाबा, श्री गुरु माऊली यांना त्रिवार मुद्रा अष्टभुजा मंदिरामध्ये आज गुरु माऊलीचं आगमन झालं. त्या प्रत्येक आमच्या विश्वस्त मंडळामार्फत त्यांचं हार्दिक स्वागत. मला तर मौनी बाबा हे माऊलीच्या रूपामध्ये आज दिसत आहे
कारण मौनी बाबा हे माझे गुरु होते. मी आज गुरु माऊलीलाच त्यांनाच मौनी बाबा मी असं समजतो आणि मी माझे गुरु समजतो. अष्टभुजा देवीच्या ट्रस्टच्या वतीने आईला, माझ्या आईला व माझ्या गुरुला साडी, चोळी आणि हे देऊन अष्टभुजाचे सत्कार करत आहेत. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राधाधिराज ब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु भगवान सदात्म गुरुदेव महाराज की जय. जय घोष घ्या, चांगला दणकून घ्या एकदम. कोटी ब्रह्मांड नायक राधाधिराज विराज ब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु भगवान सर्वात्म गुरुदेव महाराज की जय. ओम गुरुदेव. आवाज येतो का? आज खासदार तुकारामजी रेंगे आणि नची जाधव, मी साळुके सरांकडे राहत होतो तेव्हा तिथे मौनी बाबांना घेऊन आले. मला त्यांचं दर्शन घडलं. त्यावेळेला मला बासर येथे एक पार्डीकर महाराज म्हणून आहे, त्यांचा आश्रम सांभाळा अशी ऑफर आलेली होती. तर मी बाबांना विचारलं, बाबांनी मला ते नाकारलं आणि ते म्हणले तू इथेच थांब, हेच सभा, तुझे जाऊ नको. माझ्या ते भाग्यात नव्हतं. आणि आज गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला तुमच्या चरणी मला बाबा मौनी महाराज आणि बाबा त्यांच्या चरणी मला सेवा सादर करायला संधी मिळाली. मला खूप खूप मनाने समाधान वाटलं. आजचा जो कार्यक्रम आहे तो गुरुपौर्णिमेचा आहे. तर आता मी थोडीशी सुरुवात, माझ्या पुढे मोबाईल द्या म्हणजे मला लवकर आवडते, कारण माझी आई मला नेहमी आवडते तुला बोलताना भान नाही राहत. मला काटे दिसेल असा मोबाईल द्या. आपलं काटे दिसेल असं घड्याळ आहे का कुणाजवळ? द्या. आता माईक मोह टाळा. माईक म्हणजे माईक आणि माईक म्हणजे जो नश्वर आहे असा मोह टाळा. त्यामुळे मला घड्याळाची गरज पडते. आता आज गुरुपौर्णिमा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण माता अष्टभुजाच्या मंदिरामध्ये इथे आलेलो आहोत. इथलं ग्रामदैवत, कुलदैवत, इष्टदैवत असे स्थान आहे. प्रभावती नगरी याचं नाव होतं, आता परभणी झालेली आहे. विज्ञानातून जरी म्हटलं की जगात जर्मनी, भारतात परभणी, तरी तेही योग्य आहे. परंतु हे ग्रंथांमध्ये, पुराणामध्ये या नगरीचं नाव पूर्वीपासून चालत आलेलं आहे. भाविक हो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जे ऐकली, तिथं आल्यावर सर्वप्रथम मला गुरुदेव दत्तांचं दर्शन झालं. गुरुदेव दत्तांचं दर्शन घेताना माझ्या मनामध्ये एकच आलं, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ज्यांनी गुरुपद संसारावर गाजवले होते गुरुदेव दत्त आहेत. ते माता अनुसया. अनुसया म्हणजे जिच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये, बुद्धीमध्ये, विचारामध्ये कसल्याही प्रकारची असूया राहत नाही. अशा अनुसया मातेच्या पोटी ते पुढे आले. त्यांच्या तपश्चर्याच्या बळावर त्यांनी एकच केलं होतं की पतिव्रत्य धर्माचं पालन केलं होतं. माता माऊल्यांनी जर पतिव्रत्य धर्माचं पालन केलं तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना सुद्धा मंत्राने नुसतं पाणी शिपडून जन्माला घालण्याचं सामर्थ्य हे आपल्या हिंदू धर्माच्या ग्रंथांनी, संतांनी, महापुरुषांनी आणि देवी देवतांनी दिलेलं आहे. वास्तविक बघता देव जो आहे तो मंत्राधीन आहे, सगळ्या देवी देवता, आणि मंत्र जे आहे ते ब्राह्मणाधीन आहे. मी झाल्यावर मला एक आनंद हा वाटला की चैतन्य होतं त्याच्यामध्ये, जिवंतपणा होता. इथं ज्या मी पूजा केली इथे गुरु वगैरे आसपासचे, त्याच्यामध्ये मला स्पार्क वाटला. तिथं ते आहे एक म्हण, मोले घातलेले रडाव्या नाही असू आणि नाही माया.
तसं इथले जे सेवेकरी वर्ग आहे, पूजा करणारे गुरु आहेत किंवा आसपासचे, सगळ्यामध्ये मला एक जिवंतपणा वाटला. त्याच्याबद्दल मला खूप एक समाधान वाटलं. आता गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला येऊन आपण ग्रस्ती आहोत. आता आपण आईच्या मंदिरात आलो, चालेल ना हा शब्द वापरला तर? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई म्हणजे भाकर, आई म्हणजे साखर, आई म्हणजे माया, आई म्हणजे धाक, आई म्हणजे प्रेम, आई म्हणजे धपाटे, आई म्हणजे भगिन, आई म्हणजे धोबीन, आई म्हणजे अन्नपूर्णा माता, आई म्हणजे गुरु. आणि ग्रस्त असं कारण असं ज्यावेळेला काळजी घेऊन त्याचं कुठं दुखतं फुटतं वगैरे कळतं. बाळ ज्या वेळेला पोटामध्ये असताना लेकरांबद्दल आई एकदाच, म्हणजे लेकरू रडलं तरी एकदाच आई असते, बाकी नेहमी रडते ती आई. आई म्हणजे आई म्हणजे सागर, आई म्हणजे आकाश. आई म्हणजे आई, आईला उपमाच नाही. ज्याला आई नाही त्याला काही नाही, अशी पूजा आपली आई आहे. आपल्या गावाची कुलदैवत, ग्रामदैवत आहे, निर्माते आहे, आशीर्वाददाते आहे. हे सगळं तिथं व्यवस्थित मराठवाड्यामध्ये आजपर्यंत आज सगळ्यात आलेले एक शक्ती केंद्र आहे. आता पुढे बोलतो. मुख्य बोलायचा विषय असा की पहिला गुरु आई आहे, म्हणून आई या विषयावर आपण बोललो. नियतीने, परमेश्वरानं, भगवंतानं, जगतनियंतानं जेवढं काही जन्माला घातलं त्यामध्ये शिक्षण मंत्री सरस्वती माता आहे, पाण्याची मंत्री गंगा माता आहे, आरोग्य मंत्री धन्वंतरी आहे, त्याच्यानंतर हा मला बोलू द्या नंतर, तुम्ही बोला द्या. पैशांची म्हणजे मंत्री आहे ती लक्ष्मी माता आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा मंत्र आंघोळ करताना जी व्यक्ती म्हणत त्याचे शेळविकार झडतील, हा आशीर्वाद या मंत्रामध्ये आहे. जी व्यक्ती डोळ्याच्या अधीन गेली, जी व्यक्ती कानाच्या अधीन गेली, जी चवीच्या अधीन गेली आणि जी स्पर्शाच्या अधीन गेली, त्या सगळ्यातून मुक्ती या मंत्राने प्रत्येकाला मिळते. माझ्या मागे एकदा म्हणा सगळे, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा मंत्र रोज आंघोळ करताना पहिला तांब्या आपण डोक्यावर घ्यायला सुरुवात केली, त्या क्षणापासून तर आंघोळ पूर्ण होईपर्यंत जरी म्हटला तर आपल्या ते विकार निघून जातील. साकार आहे, आकार आहे, ओंकार आहे, विकार आहे. विकारांना ओंकार करण्याचं सामर्थ्य या मंत्रामध्ये आहे. आणि ज्या वेळेला संकट येतील, आपत्ती येईल, अडचण येईल, बदनामी येईल, जीवाची लाहीलाही होईल, प्रत्येक श्वास घ्यायला मुश्किल होईल. जीवनामध्ये प्रत्येकाच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात की आपलं प्रेत आपल्या खांद्यावर घेऊन त्या व्यक्तीला फिरावं लागतं. म्हणजे स्वतःचं प्रेत स्वतःच्या खांद्यावर घेऊन एक एक श्वास जड होतो, एक एक मिनिट, एक एक सेकंद जड होतो. असा भारतामध्ये व्यक्ती नाही की त्याच्या जीवनात हा प्रसंग कधीच येऊन गेला नाही. मला राजकारणाचं बोलायचं नाही, पैशावाल्यांचं बोलायचं नाही, माझा कुणाचाही द्वेष नाही. परंतु आता बघा, भारतामध्ये आणि जगामध्ये हजारो कोटींचं आता एक लग्न झालं, पण त्या मुलाचा या सगळ्या गोष्टीच्या निर्विघ्न जगण्यासाठी आईची गरज आहे. आता तुम्ही ऐकलं की नाही मला माहित नाही, ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी 3-3:30 पासून साधारणतः भारताच्या आपल्या या पट्ट्यामध्ये 3:30 पासून 6-6:30 पर्यंत सूर्य पूर्ण उभेपर्यंत आणि त्यानंतर थोड्या वेळाने जास्त वेळपर्यंत ब्रह्ममुहूर्त असतो. त्यावेळेला ब्रह्मदेवाचं राज्य संपूर्ण जगावर असतं. उत्पत्ती म्हणजे निर्माण करणं असतं, त्याचा स्थिती आणलंय. मग सकाळी सूर्यनारायण उगवतो. कोणतीही व्यक्ती उपाशी जरी झोपलेली असेल, तिकिटा असो, मुगी असो, पाखरू असो, साप असो, वनस्पती असो, उपाशी पोटी झोपलेल्या व्यक्तीला सूर्यनारायण भगवान त्याचा शेर देतो, म्हणजे त्याच्या नशिबाचा भाग देतो आणि तो दिवस काढायला लागतो. सूर्यनारायण भगवान जर लोक सकाळ उठल्यानंतर विष्णू भगवानांचं राज्य सुरू होतं. नीट ऐका, ब्रह्मदेवाचं राज्य 3-3:30 पासून तर 6-6:30 पर्यंत असतं. त्यावेळेस उत्पत्ती होते. आपल्याला आज काय काम करायचे, काय नाही करायचं, कसं करायचं. हिंदू धर्मामध्ये एक संस्कृती खूप चांगली आहे
अंगणामध्ये रांगोळी काढली जाते, तिथे गायीचे पाय काढले जातात, तेथे सडा टाकलेला जातो, सडा रांगोळी तिथे करतात, गायीचे 4 पाय, ब्राह्मणचं गाठोडं वगैरे असे पूर्वीचे लोक करत असते. तिथे भरभराट ज्याला म्हणतो, बरकत ज्याला म्हणतो, ती तिथे 100% येते. आता ब्रह्ममुहूर्त सांगितलं तर सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत भगवान विष्णूचं राज्य चालतं. म्हणजे पोषणाचं लक्षात घ्या, जन्माला घातलं ब्रह्मदेवाने, संध्याकाळपर्यंत सूर्यनारायण भगवानाच्या रूपात साक्षात प्रकट होऊन संध्याकाळपर्यंत प्रत्येकाला जेवण खावण मिळतं, प्रत्येकाचं पोट भरले जातं. उपाशी जरी माणूस झोपला तर थोड्याशा दिवसापेक्षा जास्त तो उपाशी राहत नाही, त्याला काही ना काही मिळतं. हिंदीतल्या संतांनी सांगितले, अजगर करे न चाकरी पंछी करे नका, सबका दाता दे सियाराम. जर तुम्ही लक्षात घ्या, पत्ते पत्ते की कत्र न्यारी, तेरे हाथ में कहीं नहीं, सिला सिला के दे बनाया, तेरे हाथ में सुई धागा कहीं नहीं, जिसको उसको न्याय बराबर, तेरी कचेरी कहीं नाही. असा नियतीचा कायदा आहे. मग संध्याकाळपर्यंतचे जे राज्य आहे ते भगवान विष्णूचं आहे. त्याच्यामध्ये संतांनी, ग्रंथांनी, महापुरुषांनी आणि ब्राह्मणांनी असं सांगितले, उद्योगाचे घरी तेथे रिद्धी सिद्धी पाणी भरी. काय उद्योग राहणं, त्यांना मोटिवेशन होणं, अडकलेले कामं पुढे निघणे, गुदमारा झालेला आहे, पोटमारा झालेला आहे, नाविलाज झालेला आहे, खितपूट पडलेलं आहे, कामच होत नाही, हातातला तोंडातला घास सणासुदी निघून जातो, घरात भांडणं होतात, काही बंदिशी होतो, अचानक वाद होतात आणि बरकत येत नाही. 4 माणसाचा स्वयंपाक केला तर 4थ्या 3ऱ्या माणसालाच कमी होतो. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला आईची कृपा लागते. तर सूर्योदयापासून तर रात्रीपर्यंत आपल्या जीवनामधल्या ज्या हालचाली आहेत नीट समजून घ्या. आपण जे कर्तव्य कर्म करतो, ज्याला स्पीड म्हणतो, ज्याला गती म्हणतो, ज्याला चालना म्हणतो, ज्याला प्रवाह म्हणतो, ते स्वरूपाने माता आई आपलं दिवसभर रक्षण करते. म्हणजे आपल्या जीवनामध्ये चांगलं होऊन जर पुढे काही गोष्टीला आपल्याला हे लागत असेल, आपल्या जीवनामध्ये चांगलं घडावं, त्या घटना घडाव्या, आपले प्रयत्न तर आहेच. घडवणं हे माणसाच्या प्रयत्नात आहे, घडवण्यासाठी आशीर्वाद देणं हे देवाच्या प्रयत्नात आहे, देवांना प्रसन्न करणं हे ब्राह्मणांच्या पक्षात आहे. परंतु जे घडणं आहे, घडणं, तिथे आईची गरज आहे. आईची शक्ती इतकी महत्वाची आहे की शक्ती बिना तो शुभी शव आहे. भगवान शिवशंकराची शक्ती आई पुढे प्रेताप्रमाणे आहे. जर शक्ती नसेल तर ही शक्ती कोण आहे? जो तो आपल्या देवीला, अष्टभुजा मातेला म्हणतो, आईला म्हणतो, ती ही शक्ती आहे. नीट समजून घ्या, त्यानं संचार करो आईची शक्ती काय आहे. आणि देवादिदेव महादेव जे योगियांची योगी आहे, त्यांच्या पुढच्या कुठलाही देव नाही, जे स्वयंभावी, त्यांनी सुद्धा माता गंगेचे तळ पाय स्वतःच्या डोक्यावर घेतलेले आहे. जय घोष घ्या. श्री अनंत कोटी ब्रह्मांड परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु भगवान सर्वात्मा बोले महाराज जय. आता गृहस्थाश्रमासाठी थोडंसं बोलायचं. संस्कार चांगले आहे तिथं संस्कृती टिकेल. संपत्ती व्यक्तीचं रक्षण करू शकत नाही, संस्कृती मात्र संपत्तीचे व्यक्तीचं रक्षण करते. जेवताना आपण सहज म्हणतो, वदन वगैरे घेता म्हणा बरं. आता गुरुदेव दत्त हे ब्रह्मा विष्णू महेश्वराचे अवतार आहेत. प्रभू रामचंद्र हे विष्णूचे अवतार आहेत. मारुतीराया हा महादेवाचा अवतार आहे. भगवान प्रभू रामचंद्र विष्णूचा अवतार आहे. परंतु अन्नपूर्णा माता म्हणजे घरातल्या मायाबावल्या देवीच्या कृपेने वदन कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहजावन होते नाम घेता, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरवर्ण डोहे जाणीये यज्ञ कर्म. अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटलेले, अवतार म्हटलेले नाही.
या पूर्ण ब्रह्माची निर्मिती कोण करतं? अन्नपूर्णा माता या घरातल्या नाही. तुम्ही विचार करा, त्या कोणाला जन्म देता? संपूर्ण ब्रह्माला देता, अवताराला नाही. ही शक्ती कोणाकडे आहे? आपल्या अष्टभुजाकडे. ही शक्ती कोणाकडे आहे? आईकडे आहे. जन्माला घालण्याची ताकद माणसात नाही, देवात नाही, संतात नाही. आईच्या पोटात एक व्यक्ती अशी आहे की दुसरी तिच्या पोटातून बाळ जन्माला. म्हणजे देवाला काय, देवाच्या बापाला सुद्धा जन्माला येण्याची ताकद आईमध्ये आहे. आताच्या युगातल्या नव्या दोन आया सांगतो. एक आई की जी देवाच्या वर्णानं शाप देते, श्रावण बाळाची आई, आणि तो खरा भरतो. ज्याच्या पोटी देव जन्माला येतात त्याला शाप देणारी एक आई आहे, श्रावण बाळाची आई. पुत्र शोकाने तू म्हणशील, एवढी पुण्य आहे की देव भगवंत स्वतः जन्माला येतो पण तो शाप टळत नाही. दुसरी आई माता गांधारी, दुर्योधनाची आई, तिने आपल्या भगवान पांडुरंगाला शाप दिला, तुझ्या कुळासहित तुझा नाश होईल. आणि तो शाप लागू पडला. ही ताकद आईमध्ये आहे. जसे शापा म्हणजे कृपेचे आशीर्वाद आहेत, तसे शापामध्ये जबरदस्त शाप कोणाला कोणाचा बसतो? आईचा बसतो, वडिलांचा बसतो. ग्रस्ताश्रमाचा धर्म आहे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. हा ग्रस्ताश्रमाचा धर्म. संन्यासाचा धर्म आहे शून्य आशा धर्म. वानप्रस्थाचा आहे ठिकाणी मुक्काम राहता फिरत राहतात. क्षत्रियाचा आहे राज्य चालवणं. वैश्याचा आहे इकडे तिकडे वस्तू देऊन पोट भरणं. आणि शूद्रांचा आहे सेवा करणं. पण ग्रस्त आश्रमाचा हा धर्म आहे. आणि ग्रस्त आश्रमाच्या देवी देवता जरी जन्माला आले तर ते आईच्याच पुत्री होतात. ही आई आहे. म्हणून मला या सगळ्या गोष्टींमधून हे सांगायचे तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये, साक्षात परब्रह्माला जन्माला घालण्याची ताकद शक्ती आहे ती ही आदी माया अष्टभुजेची आहे, क्षमतेमध्ये आहे. मगाशी तुम्हाला परत सांगितलं, पुन्हा एकदा रिपीट करतो. शक्ती विनत शुभी शव है. भगवान महादेव प्रेत समान आहे तेव्हा जर शक्ती नसेल. आता जर भगवंताचं महादेवाचं नाव घेतलं तर काय म्हणतात? पार्वती पती काय म्हणतात? हो. रामाचं नाव घेतलं तर राम सीता म्हणतात का सीताराम म्हणतात? कृष्णाचं नाव घेतलं तर कृष्ण राधा म्हणतात की राधा कृष्ण म्हणतात? ही यांची महती आहे. आपण सगळ्यांनी कान मन आणि डोळे उघडे ठेवून हा विचार करा. विष्ठा धुण्यापासून तर दूध पाजण्यापर्यंत आणि शिवाय कावेलाईमध्ये राहून सेवा करणारा हा एक ग्रस्त आश्रम आहे. आज आईचा विषय म्हणून स्त्री वर्गाविषयी बोलतो. आईच्या विषयाबद्दल, कारण आईने शरीर जे धारण केलं आदिमायेने ते स्त्रीचं केलेलं आहे म्हणून त्या विषयात बोलतो. संन्यासी लोक संन्यास घेतात, आश्रमात जातात, ते घर सोडतात. ही पण मायबाबून घर सोडते. ही बाळून ते धुते. खाल्लं दिलं, खाल्लं ते खाते. जेवणात म्हणजे उठताना घरात सगळ्यात लवकर उठते, झोपताना सगळ्यात शेवट झोपते. अंगातलं दूध पाजते आणि विष्ठा धुते. ही सेवा करून माणसाला जगावर उभं करण्याची लायकी, पात्रता, योग्यता आणि सेवा आईकडे दिलेली आहे. आईच्या दरबारात आल्यापासून शांत जरी बसलं, आईच एक अशी आहे की मुलगा साप म्हणून जन्माला आला तरी पण क्षमा करतो. भीती वाटीला आपण काय म्हणतो? बापरे, जखम झाली तर काय म्हणतो? म्हणून लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुम्ही हा सगळा विचार करा. तुमच्या जीवनामध्ये आई वडील आणि गुरु यांची सेवा करा. डोळ्यातून त्यांचे अश्रू येऊ देऊ नका. ज्यांचे आई विभागात एक उदाहरण देतो. थोडा विषय भरकडतोय करतो गरजेचा आहे. महाभारताच्या युद्धामध्ये कर्णाचा रथ जमिनीमध्ये घुसला. सात घुसल्यानंतर भगवंताने सांगितलं, अर्जुना आता तू बाण मार. हा जर बाण तू मारला नाही तर उद्या तुझा नदीचा ढोल घेतल्याशिवाय.
अर्जुनाला प्रश्न पडला की देवा तो जमिनी उभा आणि कर्णाला हात जोडले म्हणजे भगवंता हा काय अन्याय अहो मी जमिनी उभा माझ्या हातामध्ये शस्त्र नाही माझ्या हातात अस्त्र नाही मी रथावर नाही आणि तुम्ही तर धर्माची स्थापना करता जन्म घेतला जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल आणि अत्याचारी लोक अत्याचार करतील अत्याचाराला संपवायला साधूंचं तारणहार करण्यासाठी तुम्ही अवतार घेतला आता मी तर काही दोषी पण नाही ना तुम्ही मला कसं काय मारतात अर्जुनाला भगवंत म्हणले की अर्जुना याच्या बोल बच्चनकडे जाऊ नको तू याला आताच्या आता उडून टाक थोडाच बरं आहे नाही तर उद्या आपण सगळे असतो कर्ण म्हणले देवा आपली आज्ञा शिरोधार्य आपण करता करिता जगत येता तुमची आज्ञा मी स्वीकार करतो माझं एक प्रश्नाचं मला मागता त्याला उत्तर हवं आहे तुम्ही स्वतः माझ्या समक्ष आहात आणि धर्माच्या आचरणाविरुद्ध तुम्ही तुमची आज्ञा अर्जुनाला करत आहात युद्धनीतीच्या विरोधात तुम्ही बोलत आहात आणि हा अत्याचार करायला तुम्ही सांगत आहात देवा हे मला काही समजलं नाही तर माझ्यावर कृपा करा आणि मला हे तुम्ही लढा करून द्या तेव्हा देवाने विचारलं ज्या वेळेला लाक्षाग्रह घडला होता कुंती सहित 5 मुलं मारायचं ठरलं होतं त्या कटामध्ये तू सहभागी होतास ज्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळेला 5 नवऱ्यांची बायको काय आणि वेश्या काय असं म्हणणारा तूच होतास क्षत्रियाचा धर्म आहे की स्त्रीचं रक्षण करणे बालकांचं रक्षण करणे आजाराचं रक्षण करणे धरतीचं रक्षण करणे आणि दीन आणि दुबळ्या त्यांच्या संरक्षणासाठी साधू म्हणा परित्राण जे सज्जन आहेत जे शस्त्र अस्त्र घेऊन मारामारा करत नाही त्यांचं रक्षण करायचा हा क्षत्रियांचा धर्म आहे आपलं जेवढं क्षेत्र असतं त्यात तू तेव्हा ते केलं नाही आणि ज्या वेळेला वीराभिमन्यूला एकटं पडला तुम्ही सगळे मिळून गोळा झाले आणि त्याला मारलं त्यावेळेला तो एकटा होता आता चेतावणी समजून घ्या आत्ताची चेतावणी समजून घ्या आम्ही विषय घेत नाही आम्ही बोलत नाही आम्ही समजून सांगत नाही आम्ही तुमच्या चेतनेला चेतावणा देत आहोत तर भगवान म्हटले तू स्वतः जर तुझा धर्म पाळला नाही तर तिथे मला धर्म पाळण्याची गरज नाही काही बोल घ्या श्री सच्चिदानंद सद्गुरु भगवान सर्वात्मगुरुदेव महाराज त्याच्यामधून एक गोष्ट उघड झाली ज्या भगवंतानी 7 बहीण भावंडाला मरू दिलं मग अवतारा जन्माला आली मरताना शाप घेऊन कुळाचा नाश झाला त्या भगवंताचा हा कायदा आहे की जो आपला धर्म पाळत नाही त्याच्यासाठी भगवंत धर्म पाळत नाही याचं भान ठेवून ग्रस्त आश्रमाचा धर्म काय आहे मातृदेव भव पाहतो आपण पितृदेव भव पाहतो आपण आचार्य देव भव पाळतो आपण आपलाच धर्म पाळत नाही त्यामुळे आपला परमार्थ आपली तपश्चर्या आपली भक्ती आपले व्रतवैकल्य आपले उपोषण आपला जप आपला ध्यान आपला योग वाळसी धरत नाही आपल्या अंगी लागत नाही आपल्याला वाटतं आपण इतका कर रहे इतना अच्छा कर रहे हमारा बुरा होता क्यों है ही चूक जर तुमच्या लक्षात आली तर ज्याचे त्याने शोधावे आई वडील गुरु आजारी पेशंट याला जर कोणी पैशात मोजत असेल कागदामध्ये त्यांची किंमत करत असेल प्रॉपर्टीमध्ये त्यांची किंमत असेल तर गुरु तुम्ही सांगा त्या व्यक्तीला मानव आणि माणूस म्हणावं का गुरु बोला म्हणे मान्य का यांना विचारतो बघा आपण घरात कसं वागतो हा विचार आपण केला पाहिजे जायचं भगवंताकडे आहे प्राप्ती ईश्वराची करायची आत्मस्वरूपातून लय व्हायचंय दरिद्र नारायणाची सेवा करायची प्राप्ती नारायणाची करायची एवढे मोठे मोठे उद्देश आपल्या मनात पण आपण असं वागतो मी एक म्हण आहे काशी केली सगळ्या जगाला कळतं मांजर मारली काही कोणाला माहिती नसते तर तुमच्या आईच्या वडिलांच्या येणार अतिथी म्हणजे कसं मोबाईल नाही केला फोन नाही केला पत्र नाही पाठवलं निरोप नाही दिला आगंतुक आला अचानक आला त्याला अतिथी तारीख वार दिवस वेळ न सांगता आलेला पाहुणा त्याला अतिथी म्हणतात ग्रस्त आश्रमाचा धर्म असा आहे त्याला उपाशी न जाऊ नये भुकेल्याची भूक आणि काढल्याची आपण आपले धर्म न पाळल्यामुळे तुमच्यामुळे जेवढे तुमच्या जीवनात अपयश असतील
त्यावेळेला तुम्ही हा विचार करायला पाहिजे. माणसाने माणसाशी माणसासारखं आणि माणुसकीने वागणं हा मानवता धर्म. आता माझ्या मागे नीट समजून घ्या तुम्ही, किंवा म्हटलं तरी चालेल, जीव हा देण्यासाठी नाही, जीव घेण्यासाठी नाही, जीव ओरबडण्यासाठी नाही, जीव झुरण्यासाठी नाही, जीव कुडण्यासाठी नाही, जीव चेहऱ्यात आसू भरण्यासाठी नाही. जीव हा जीवाला लावण्यासाठी भगवंताने आपल्याला दिला. सर्वप्रथम स्वतःला जीव लावा. आपण त्याच्यामध्ये आम्ही उपाय हा केलेला आहे. आता तुम्हाला ग्रस्त आश्रमात जगण्याचा दुसरा नियम देतो. पहिला नियम आहे शरीर रक्षित होता. ज्याने आपल्या शरीराचं दीर्घ आयुपर्यंत रक्षण होईल तो पहिला धर्म व्यक्तीने. पहिलं महत्व कोणाला द्यावं? शरीराला. दुसरं महत्व कुटुंबाला द्यावं. नीट लक्षात घ्या. तुम्ही खूप चांगलं केलं, बघायलाच कोणी नाही. तुम्हाला खूप वाईट वाटलं, रडू लागायलाच कोणी नाही. किती एकटे पडून जातो. पहिले शरीर, मग कुटुंब. आणि रामायण महाभारत झाले ते प्रॉपर्टी आणि पैशावरून झालेले आहे. प्रॉपर्टीवरून वादविवाद झालेले. महाभारतामध्ये इस्टेटीवरून भांडण झालं आणि रामायणामध्ये नात्या गोत्यावरून भांडणं झाले. न आते, कारण गोते बसतील असे नाते आणि गोते पुढं काढण्याच्या नादामध्ये प्रॉपर्टीला कमी लेखण्याच्या मध्ये रामायण घडलं. तुम्हाला कमी करावं. आणि महाभारत जे घडलं तर तुझा हिस्सा माझा हिस्सा याच्यातून घडलं. ते प्रश्न होऊ नये म्हणून तुम्हाला सूत्र देतो आणि आजचा कार्यक्रम दाखवतो. पहिलं सूत्र आहे शरीर रक्षित होतं. दुसरं सूत्र आहे कुटुंबाचं रक्षण करणे, त्याला महत्व देणे. तिसरं सूत्र आहे आपली अर्थव्यवस्था किंवा प्रॉपर्टी, त्याच्याकडे लक्ष देणे. त्याच्यानंतर चौथं सूत्र आहे की नातेवाईकांकडे लक्ष देणे. नंतर अर्थव्यवस्था जपणे. म्हणजे पहिलं सूत्र शरीर, दुसरं कुटुंब, तिसरी अर्थव्यवस्था आणि प्रॉपर्टी. लक्षात घ्या. भावनेच्या आहारी जाऊन लोक का फेल होतात? कुणाचा अपघात गाडीने होतो, ट्रकने होतो, रेल्वेने होतात, विचाराचे पण अपघात होतात. फॅमिलीला बरोबर भीतीला का लागतात? त्यांचे आर्थिक अपघात झालेले आहेत. भावनेच्या आवेगामध्ये, वेडेपणामध्ये किंवा अति उत्साही होऊन, अति एक्साइट होऊन घेतलेले निर्णय पुढे चालून गोत्यात आणतात. त्यासाठी इमोशनल आणि प्रॅक्टिकल याचा बॅलन्स व्यक्तीला धरता आला पाहिजे. ज्यांनी प्रॅक्टिकल विसरले ते इमोशनल मध्ये वाद केले, लोकांनी त्यांना यूज अँड थ्रू केलेला आहे. जे नुसतेच प्रॅक्टिकल झाले त्यांनी इमोशनल सोडलं, भावना सोडल्या, ते दगड होऊन बसलेले, त्यांचं जिवंतपण संपलेलं आहे. तर दोन्हीचा बॅलन्स साधत साधत आपल्याला जायचं. तर पुन्हा तुमचं बाळसं धरावं. तुम्ही केलेलं जप, तप, व्रत, वैकल्य, दान तुमच्या उपयोगी पडावं. त्यासाठी उपाय देऊ का तुम्हाला? हॅलो, हो. पेशंटला भेटायला गेल्यावर काहीतरी फळं, काहीतरी औषधं, काहीतरी गुपचूप 10, 5, 100, 50 आपल्या ॲलोपॅथी प्रमाणे त्याच्या हातात देणं. दोन घेऊन पेशंटला भेटायला जायचं नाही. उतार वयाच्या माणसाला भेटला गेल्यावर त्याला गरज काय आहे ती ओळखून त्याप्रमाणे दान करणं. मग ते नातेवाईक असो, मित्र असो, ओळखीचे असो, कुणी असो, तिथे पैशाकडे बघा, नाही असं मी म्हणत नाही. परंतु मर्यादापुरतं आपल्या जीवनामध्ये दान धर्म ठेवा, तिथे दान करावं. एखाद्या घरात जर आपण गेलो तर त्या लेकरांना खाऊ, भेळ, काही गुडीशेव, काही फळं रिकाम्या हाते जाऊ नये, लेकरांना द्यावं. त्याच्यानंतर जे वरिष्ठ माणसं आहेत, दात कमी आहे, त्यांच्या जेवणावर चुरून चुरून पोटात पोचतं हे बघणं, त्यांच्या आवडीनिवडीचं स्वयंपाक होतं पण हे बघणं. पसाऱ्यामध्ये, आऊटमध्ये, गाईच्या गोठ्यामध्ये किंवा कोपऱ्याच्या एका ठिकाणी त्यांनी खाली बसायचं. तुम्ही आमच्यासारख्या महाराजांना पाया पडायचं, हार घालायचा, उपकरणं द्यायचं, शॉल द्यायची, परत 1000-500चं पाकिट द्यायचं. त्यांच्या चष्म्याचा पत्ता नाही, त्यांना चपलाची पत्ता नाही, त्यांना औषध गोळ्याचा पत्ता नाही. असं होऊ नये. आणि त्यांना पण भावना आहे, त्यांचे नातू नाती जर कोणी आले तर त्यांना थोडाफार खर्च करता आला पाहिजे. तर आजच्या कार्यक्रमामध्ये मला हे सांगायचं आहे, नीट ऐका.
वडीलधाऱ्या माणसांना जे कमवते नाहीत किंवा ज्यांची कमाई पूर्वी 2015ची 500ची पेन्शन यायची त्यांना पैशात जीव लावा, नुसतं गोड गोडून भागणार नाही. भूके पेट भक्ती होती नाही, बिना शरीर परमार्थ होता नाही. शरीरासाठी आधी लागेल जेवण, जेवणासाठी लागेल आधी धन. एखादा माणूस मिळाला काय म्हणतात त्याचं निधन झालं तो मरून गेला, संपला. हे तुम्ही द्यायला शिका, तसं तुम्ही वागा, तसं तुम्ही करा. तर माझ्या मागे तीनदा म्हणा, घरातील, नातेवाईकातील, समाजातील, ओळखी पाळखीच्या सर्व लोकांना रोज पैशांचा जीव लावा, रोज पैशांचा जीव लावा, रोज पैशांचा जीव लावा. हे सगळं खरं आहे की सर्व जीवनाचा एकच अर्थ, प्रेमा सर्व व्यर्थ. हे झालं इमोशनल. प्रेम जरी करायचं तर जिवंतपणा लागेल ना, शरीराला ताकद तर लागेल ना, हाय म्हणायला हातवर करावं लागेल, हसायला गालात शक्ती तर लागेल ना, त्यासाठी लागेल धन. हे धन म्हणजे कोण? माता लक्ष्मी. तर मला आता सगळं तुम्हाला हे सांगायचं आहे. आता परत एक 5 मिनिटं थोडंसं अजून परमार्थ वाढावा आणि आपल्या चुका लक्षात याव्या आणि बाकीचे जास्त तपश्चर्या न करता आपल्या वागणुकीतून परमार्थ घडावा. त्याचा आपल्याला रोकडे हनुमान कसा रोख अनुभव इलेक्ट्रिक करंट सारखा. असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे उपाय देतो. जी व्यक्ती वडिलांची सेवा करते, वडीलधाऱ्या पुरुषांची सेवा करते, तिचा सूर्यग्रह प्रसन्न होतो. सूर्यनारायण भगवानाची वेगळी परत प्रार्थना करण्याची गरज नाही. त्याला धन मिळतं, ऐश्वर्य मिळतं, नाव मिळतं, कुळ मिळतं, तेज मिळते, कांती मिळते, डोळे मिळतात आणि हृदय त्याचं चांगलं होतं. कोणाचं? म्हणजे वडिलांची सेवा केल्याने एवढं प्राप्त होतं. म्हणजे कुंडलीतला सूर्यग्रह जर प्रसन्न करायचा असेल त्याच्यावर उपाय असा की जे पुरुष जातीचे वडीलधारे माणसं आहेत त्यांना सेवा लावा. तुम्हाला जर प्रेम करायचं असेल ते प्रेमाची एकच भाषा आहे की न मागता मदतीला हात पुढे करणे. हे ओरिजिनल प्रेम खरं प्रॅक्टिकल मध्ये आणणं. मला ठेवून काय होतं की त्याचा मोले घातले रडावया, नाही असो आणि नाही माया. तुझा लक्षात आलं का? प्रेमामध्ये आता आपण बोलतो आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण तो मी उरलेला आहे ना. राधा माता आणि भगवंताचं लक्ष तिथं बसले होते वरती ते आकाशात त्यांचं सुखद लोक. तर राधा माता म्हटली वा तुम्ही राधा व्हा मी कृष्ण. ते म्हणजे चालेल. मग तिने राधा मातेने सगळे जे आहे कृष्णा राधा व्हा. मग राधेने सगळे राधे मातेचे कपडे घातले. बघा काही ठिकाणी लेडीजचे वस्त्र घातलेले भगवान श्रीकृष्णांचे कृपा आहे. सगळे एक एक घातलं, टोप घातला, कानातलं, नाकातलं, तेव्हा काही गॉगल नव्हते त्याच्यामध्ये, काही गळ्यातलं, कंबरपट्टा, बोट्या, अंगठ्या, तोरड्या, जोडवे सगळा साथ. लक्षात आला. तर घागरा घालताना ती कसं कृष्णाला कळे ना कसा घालावा तो डोक्यातून खचरायला जमे ना, मग पाय टाकून घागरा घातला. राधा मातेने एकच प्रश्न विचारला, झालं तर म्हणजे झालं मी राधा नाही. माझी राधा माते म्हटली ते जे काळी जे राधाचं ते तुझ्यात आहे का? हे राधे तू बडी भागिनी, अरे कोण तपस्या केली जो जगत तारणहार स्वयं तेरे आधी. ज्याची सगळा संसार आठवण करतो, जप करतो, नामस्मरण घेतो, म्हणता की आपल्याला डोळे दिसावं म्हणतो, तो तुझी आठवण करतो. अशी कोणती तपश्चर्या केली तर भगवंताने माता राधेला विरह भक्ती दिली होती. तुम्ही संशय लोक आहात, तुम्हाला उपाय देतो. आपल्याला संकट आलं, आपल्याला समस्या आली तर समजायचं आपल्या भगवंताने आपल्या गुरुने आपल्याला आय लव्ह यू म्हटलेलं आहे. कारण संकट आलं म्हणजे त्याची आठवण येणार. मग त्याची आठवण प्रपंचाच्या राड्यातून मायेतून आपल्याला येणं म्हणजे त्याची कृपाच येणार. एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागत असे मानव देहाचा वारा. अरे
भगवंताची आठवण होणं साधं आहे का? तुम्ही सगळे व्यापारी म्हणून तुम्ही व्यापारी दिसता काहीतरी घेतल्याशिवाय तुम्ही देता का? नाही. पण भगवंताच्या भक्तीमध्ये अशी मजा आहे, अशी मजा आहे, काही जावं लागत नाही, काही घ्यावं लागत नाही, फक्त आठवण करायची. आठवण केल्याने भगवंत मिळतो नवे नवे, आपण पण भगवंत होतो. भगवंताची सगळी प्रॉपर्टी आपली, त्याची कीर्ती आपली, त्याच्या अष्टसिद्धी उपसिद्धी बत्तीस आपल्या, सूर्य चंद्र तारे सगळे आपले, भगवंत पण आपला आणि आपण नामामध्ये एवढी ताकद आहे. नामस्मरणाचे नाम घेणारा स्वतःच नाम होतं. एक राम तुमच्या आपल्यासारखा आई वडिलांच्या पोटी जन्माला आला. अरे माणूस होता ना तो, त्याच्या नावाचा आपला उद्धार होतो. आणि आपण हाय 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 तुम्ही विचार करा. तर याच्यापुढे मला असं सांगायचं की जो इतरांना सुविधा देतो त्याचा शुक्र ग्रह प्रसन्न होतो. जो कुणाचे फुकट खात नाही आणि दान करतो त्याचा गुरुग्रह प्रसन्न होतो. जो सासूरवाडीची सेवा करतो, सासू सासरे मेवणी वगैरे, त्यांचा राहुग्रह प्रसन्न होतो. गुरुग्रह प्रसन्न झाला तर मान सन्मान कीर्ती धन ऐश्वर्य आणि ईश्वरी कृपा मिळते, मोक्ष पण मिळतो. शुक्र ग्रह प्रसन्न झाला तर संपूर्ण राजयोगात जीवन जातं. भाकरी भाकरी करून कष्ट करून अडचणी करून जीवन वाया घालायची गरज पडत नाही. आईला जर प्रसन्न केलं, आई सासू मावशी यांना जर प्रसन्न केलं तर आपला सोम म्हणजे चंद्रग्रह प्रसन्न होतो. चंद्रग्रह प्रसन्न झाला, चंद्राचा जो गुण आहे पुष्टी देणे. कुटुंब एक ठिकाणी राहतो. ज्या घरातली आई प्रसन्न असेल तिथे कुटुंब फुटत नाही. जेवण वेळेवर मिळतं, शांतता आणि आनंद राहतो, भक्ती चांगली असते, साधू संत घराला येतात, अन्नदान घडतं, जेवढ्यावर बरकत येते. आई म्हणजे आई, तिला कोणाची चूक म्हणाली अशी आई आहे. अरे तुमचा एक ब्रह्मचारी देव होता, कोण? मारुती, हनुमान, अंजनीच्या सुतवाला रामासोबत. तो पण आईचा पोरगा झाला. कृष्णाला आई नव्हती का? रामाला आई नव्हती का? दुसरे दत्त, गुरुदेव दत्त, ब्रह्मचारी अलग. अरे पण तो अनुसार सुद्धा आहे ना. तर मग तो सोम जर प्रसन्न झाला तर तुमचे मानसिक आजार, डिप्रेशन, त्याच्यानंतर काय त्याला म्हणतात तुमचे नाराजा, नैराश्य, वेळ लागणं, आत्महत्या, हे सगळे प्रकार मिळतील. बुध जर प्रसन्न करायचा असला तर आपल्या मेवण्या त्यापैकी जास्त बहिणीला प्रसन्न करा. तुमच्या वंशाला दिवा लागेल. दिवाळी आणि उन्हाळ्यामध्ये बहिणीला कपडे लत्ते केले तर बहिणी वाटतं दान केलं, तुमच्या वंशात दिवा लागेल आणि घरात भाकरी शिल्लक नाही असं होणार नाही. घरात जेवायला काहीच नाही असं होणार नाही. ताई तुम्ही बोलता का? तुम्ही बहिणीला भाच्यांना प्रसन्न केल्यानंतर बुध घर प्रसन्न होतो. त्या घरामध्ये वंशाळी टिकते, वंशाळी टिकते, वंशाळी टिकते. म्हणजे काय होतं? मुलगा जन्माला त्या घरात येतो ज्या घरात बहिणी भाच्यांची सेवा केली जाते. आणि म्हातारे आई वडील ज्या वेळेला त्यांची लेक आली किंवा पाहुणे आल्या किंवा पाहुणे आले तर त्यांना जर काही द्यायचं असेल, खाऊ म्हणा, बिस्किट म्हणा, द्राक्ष म्हणा, चॉकलेट म्हणा, कपड्या लत्याला काही म्हणा, तर त्यांच्या मनात जर तळतळ झाली तर मुलांच्या राज्यामध्ये आपल्याला एक करता येत नाही. तो ऐका पुढे, दिल की हाय तो लोहा समो जाए, मंदिर तोड़ो मस्जिद तोड़ो मगर किसी का दिल मत तोड़ो. क्यों? दिल खुदा का घर है. अगर दिल है तो दिलदार है. दिलदार मध्ये आपल्या माता अष्टभुजेचे एक रूप आहे, सदार्थ हृदय. तिच्या हृदयातला ओलावा कधी संपत नाही. परस्परा आपोआप कामं होतात. जर कमाई करायची ठरली, अपने जीवन में आप आ गए, अब मर रहे हैं, मरने पर जा रहे, लोग बोल रहे राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. उसको पूछा तेरे जीवन में तूने क्या किया, क्या कमाया? एक ने बोला मैंने धन कमाई, प्रॉपर्टी कमाई, और एक ने बोला मैंने दुआई कमाई. कोणता पक्ष चांगला आहे? बोला दुआई कमाई. मग ती दुआई कशी कमावली गेली पाहिजे?
काया वाचा मनाने पावलाच्या उचलण्याने आणि श्वासाने सुद्धा दुसऱ्याला दुःख न देणे म्हणजे पुण्यात भर पडते. एक म्हातारी होती, ती गेली व्यासमुनींकडे. त्यांना विचारलं, देवा मला हे ज्ञान काही कळत नाही, मी कसं वागू म्हणजे पाप मला साचणार नाही, पाप साचणार नाही. ते म्हणले तू दुसऱ्याला दुःख देण्याचे डोक्यात विचार सुद्धा आणू नको, म्हणजे तुझ्या आयुष्यात कधीच पाप साचणार. आणि दुसऱ्यावर तू सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. सपोर्ट कसा? तन शरीराने काम करू शकतो, मन मानसिक तर दोन विचार देऊ शकतो, धन पैसा. तन मन धन वाणी दोन शब्द गोड बोलल्याने काय फरक पडतो? एक जी मिट जाएगा माटी की मोल जग में रह जाएगी. अनेक लोक शत्रू करून घेतात कशाने? बोलण्याने. शब्दांचे शत्रू, नात्याचे नाही, व्यवहाराचे नाही, प्रॉपर्टीचे नाही. कसले शत्रू? शब्दांचे. एकच उदाहरण देतो. द्रौपदीने ज्या वेळेला खांडवाप्रस्थ म्हणजे इंद्रप्रस्थला दुर्योधनाला आणलं भोजनासाठी, तो यज्ञ केला अश्वमेधाचा, त्याला जेवायला बोलवलं. त्यावेळी तो पाण्यात पडला. द्रौपदी एवढंच बोलली, आंधळे का पुढचं मग दुर्योधन काय म्हटला? आंधळे मी मुंबईच माझ्या मांडीवर काढ तिचे. मांजर मारली कोणी सांगत नाही. काशी गेली सगळीकडे बघत आम्ही काशीला गेलो, आम्ही काशी गेलो. हे कशाने शत्रू झाले? द्रोणाचार्य. त्याचा मित्र कोणता राजा होता? बोला बोला बोला. युद्धामध्ये जो पांडवांच्या बाजूने होता द्रुपद राजा. तो म्हणला तुला एक गाय काय मी काहीच देणार नाही. ते मित्र विसरून जा, तू कुठे मी कुठे. मित्राचा अपमान केला, मित्राचा अपमान केला. त्या अपमानामुळे तो विरोधाला उभा राहिला आणि त्याच्या मुलाने काय केलं? द्रोणाचार्यांना ध्यानस्थ बसलेला असताना त्याचं मुख उघडलं. कोणते शत्रू झाले? शब्द शत्रू. असे बोल बोलू नका डोळ्यातून अश्रू बाहेर गेल्यानंतर. असे बोल बोलू नका ज्यांनी काळीच करपल. असे बोल बोलू नका ज्यांनी झोप उडेल. असे बोल बोलू नका ज्याने तोंड झोडून घ्यायची पाहिजे. अरे असे बोल येऊ नका की आत्महत्या करण्याची मला परिस्थिती होईल. पेरले ते होते बोलण्यासारखे उत्तरे ते, मग वाईट बोलणे ते काय म्हणते? शब्द शत्रूला जीप आपली गाठण मारायची का? पाप दोन गोष्टींनी जास्त होतात. एक इंद्रियाने, इंद्रिय सुखभोगाच्या याने पाप घडतात जास्त प्रभाव, आणि एक जिभेने बोलण्याने. बोलणं ज्याने नियंत्रणात घेतलं त्याचे शत्रू होणार नाही. कोणाचं अश्रू डोळ्यात भरू नका, कोणाचा चेहऱ्यावरचा आनंद दिसू नका, कोणाची असूया दाखवू नका. नका नका मला सांगायचं नाहीये, पण आपलं परमार्थ बाळसं का धरणे त्या विचार आपण आहोत. आता आई गुरु पहिले आहे, पण आता माझ्याकडे आज गुरुपौर्णिमेचं सेवा आली ना, म्हणून तुम्हाला एक गुरुंचं ज्ञान देतो. घरात बसल्या बसल्या होईल की जेवढं तुम्हाला सांगितलं याच्यात 10 पैशाचा खर्च नाही तुम्हाला. शकट फूट चंपत ग फुकटच आपलं. हसून डोळ्याला काय पैसे लागतात? एक लाईट स्माइल द्यायला पैसे लागतात, दोन शब्द गोड बोलायला पैसे लागतात. अरे अरे काय तेच शब्द दोन उच्चाराने व्यक्तीचं योग्यता समजते. पंडित जर ओळखायचं असेल, ज्ञानी जर ओळखायचं असेल तर त्यांच्या उच्चाराचं तारतम्य ओळखून घ्या. आता तुम्ही काय नाही म्हणजे शरीराने कोणालाही त्रास होऊ नये, अत्याचार होऊ नये, बळजबऱ्या होऊ नये, लोट्या माऱ्या, हात पिरगळणे, मुक्के मारणे, तोंडाने शिव्या देणे, हे सगळे शरीराचे पाप आहेत. शरीराचे जी व्यक्ती पाप करेल त्याला शरीरालाच भोगावं लागेल. नीट लक्षात घ्या, शरीराने केलेले पाप शरीराला भोगावं लागेल. ज्याला दैहिक तपश्चर्या म्हणतात. तर आपल्या देहाने पाप होणार नाही याची आपण काळजी केली पाहिजे. पाप म्हणजे काय? दुसऱ्याच्या मनावर, विचारावर, जीवनावर अत्याचार न करणे, बळजबरी करणं आपल्या जगण्यासाठी. बघा भक्ती काय शिकवते? जोडीत चाला. आणि माया काय शिकवते? तोडीत चाला. आपण तोडीत चालायचं. तुझ्या पोहण्याचे 2 प्रकार आहेत. अलोसेट मोबाईल मध्ये दिसणार ते पोहण्याचे 2 प्रकार. एक अशी सगळ्यांना मागे घेऊन आपण पुढे जाणं, आणि
दुसरा प्रकार आहे असा आपण पुढे जाणे. तुम्हाला कोणता आवडेल? सगळ्यांना या पद्धतीने तुम्ही बघा, तुमच्या जीवनामध्ये बदल करा, आपल्या आचरणामध्ये. दुसरं पाप आहे मनाचं. मनाचं पाप कसं आहे की प्लॅनिंग करणे, चुगल्या लावणे. आता तो आला होता बाहेरून, कोण? मी शंका काढायची, मुनं करायचं. आपल्या स्वभावात आहे का बरं, काही जरी झालं तर मुनतूनच काढायचं आणि शंकाच करीत बसायचं. म्हणजे आपल्या डोक्यात काय आलं? शकुनी जिंकला का हरला? संशय आत्मा विनश्यते. आत्मा पिस्तोलने मरत नाही, तलवारीने मरत नाही, महापुराने मरत नाही, अग्नीने मरत नाही, पण संशयाने मरतो. तर त्याच्यावर उपचार जर तुम्हाला कधीच ऐकलेलं नसेल, योग सत्सत वेद बुद्धीने सारासार विचार करून सोक्ष मोक्ष. ऐकतात मॅडम? सोक्ष मोक्ष म्हणजे समोरासमोर उजवा झाल्याशिवाय आपला ग्रह पक्का करायचा नाही, निर्णय पक्का करायचा नाही. मुद्दा आला तुमच्या लक्षात? तर हा मुद्दा आपण आपल्या जीवनात, संशयाने उत्सुकता वाढणे ठीक आहे, संशयाने साधना म्हणजे उत्साह वाढणं ठीक आहे, संशयाने जागरूकता वाढणं ठीक आहे, पण संशयाच्या अधीन जाऊन शंकेने आपण पावलं उचलायचे नाही. शंका मनात आली ठीक आहे, योग्य आहे का अयोग्य आहे, आणि तिथे सध्या बघा, ज्याचा सत्सद्वे बुद्धी जागृत आहे त्याच्यावर संशयाचा प्रभाव पडत नाही. ज्याची सत्सद्वे बुद्धी म्हणजे कोणती? सारासार विचार करून. सत्सद्वे बुद्धी म्हणजे कशी? पुन्हा एक ऐका, संशय उपाय. एक बाजू ऐकून निर्णय करायचा नाही. पायाने चालतात ते जनावर, कानाने चालतात त्यांचं वाटलं होतं. शकुनाच्या सल्ल्याने चालणे महाभारताचं वाटलं झालं. मन थारा, जिने मनाचा सारा घेतला, तिच्याने ऐकलं, कैकेयीने समजून गेली. श्रवण मनन नंतर चिंतन नंतर ध्यासन नंतर बोल. ही श्रवण भक्ती. तुम्ही तुमचे कान दिले, आम्ही तुमच्या कानामध्ये आता प्राण भरत आहोत. सत्संग में बिना कुछ खोए ही सब कुछ पाया जाता है. काहीच हरवत नाही सत्संगामध्ये आणि सगळं काही मिळतं. सत्संग हा मनाचा व्यायाम आहे. जी व्यक्ती दररोज सत्संगाला राहते, हॅलो, जी व्यक्ती दररोज सत्संगाला जाते तिचा मानसिक व्यायाम होतो, मनाची तब्येत चांगली राहते. आपली मनस्थिती खराब झाली, आपल्याला बरं वाटत नाही, आपल्याला करमत नाही, आपल्या मनात नैराश्य आलं, जीव द्यावा वाटतो, कुणी आपल्याला नाही वाटतं, हे सगळं वाईट वाटतंय. कोणाला वाटतं? मनाला वाटतं. आपण मन आहे का? आपण जीव आहे का? आपण आत्मा आहे का? आपण शरीर आहे का? आपण विज्ञान आहे का? याचा विचार आपण करायला पाहिजे. वस्तुस्थिती, मनस्थिती आणि परिस्थिती हे विचारानुसार बदलते. आता ढग आले परभणीत, 8 दिवस झाले सुरू उगे ना, म्हणजे परभणी सुरू होत नाही का? आत्ताची परिस्थिती, तात्कालिक ही परिस्थिती, तिथे आपण सावध राहायला पाहिजे. मुद्दा तुमच्या लक्षात आला तर आपल्या जीवनामध्ये जर संशयाने जागा घेतली, सत्सद विवेक बुद्धीने तो प्रश्न समोरच्याची, म्हणजे सर्वात्म म्हणजे परिवाराचा कानून आहे. ब्रह्मदेव जरी असला तरी एक बाजू ऐकून त्यांनी न्याय देऊ नये, अशी न्याय प्रणाली असावी. दुसऱ्याची बाजू चुकीची जरी असली, आपल्याला पटलेली जरी असली, खरी जरी असली, तरी त्याला बोलण्याला संधी द्यावे. हा बोलला म्हणून तसं, तो बोलला म्हणून तो. बैलाच्या नाकात यश नाही, बरोबर? जे संरक्षण करते त्यांच्या कमराला पट्टे, तुम्ही पाहिलं असतं. आणि माझे चुगलखोर, चाळेखोर, लावूत्रेपणा करणारे लोक येते, कान भरतात, कान भरल्याने डोकं फिरतात आणि त्यांनी हे वाटोळे होतात. आपण आता आपलं ठरवायचं, आपल्याला पायाने चालवायचं, कानाने चालायचं, हृदयाने चालायचं, तर बुद्धीने निर्णय घ्यायचा, सारासार विचार करून. हे आपल्या जीवनामध्ये प्रक्रिया आपल्याला आणावं लागेल. आणि आता काहीच झाली, वाचिक झाली, मानसिक तपश्चर्या ती पण झाली. मनाने कोणाविषयी प्लॅनिंग करायची, काही वाचिक आणि मानसिक तपश्चर्या केली, ईश्वर सहजासहजी मिळत नाही. आणि कृपा करू, आम्ही आशीर्वाद करू. ज्या ज्या महाराज लोकांचा, ज्या ज्या संसारिक लोकांचा दुसऱ्यांच्या पैशावर, दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीवर, दुसऱ्यांच्या जीवावर, दुसऱ्याच्या जिवंतपणावर आणि आयुष्यावर शोषून पिळवणूक करून
मोठं व्हावं तो महाराज होता. ज्याची दृष्टी प्रॉपर्टीकडे आहे ती संस्था होती, ज्याची दुसरी मानापानाकडे आहे ती दृष्टी होती, ज्याला वर्चस्व पाहिजे ती दृष्टी होती. आणि एक जगामध्ये भयानक रोग आलेला आहे, मानपान. धन आणि मान नावाच्या दोन नशा व्यक्तीला चढलेल्या आहेत, आपोआपच चढतात. अरे मी म्हणजे मीच. आपल्या सर्वात्म परिवाराचा एक शब्द आहे, जो म्हणतो मीच आणि दोन ताती नीच. म्हणा तर माझ्या मागे जी म्हणते मीच तीच आरती नीच. ह्या वेळी आपल्याला जायचंच नाही. माझे मी पडत आपला मीपणा होऊ नये. हे जी दान देगा देवा तुझा. अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आचरण आलं पाहिजे. गुरुपौर्णिमेचा तुमच्या सगळ्या संसारी माणसांना सांगितलं की दिवसभर आपल्या कामातल्या अडचणी जर आहे आपल्याला पसंत असेल तर ते येणार नाही. लक्षात आला तर आपल्या आचरणात कर्मात बदल करा. हे लोक लोक सुधरून घ्या. मी आणि त्यांना देवी मातेला हीच प्रार्थना करतो, देवी माता सगळ्यांना तू शुभाशीर्वाद दे. आणि थोडी क्षमा मागून बोलतो, सगळ्यांना सद्बुद्धी दे. ओम गुरुदेव. गन्ना साथ कह दिया विद्या बजाओ ढोल. एक एक सांस में जावत है तीन लोक. प्रत्येक श्वासाला आता परिवाराची काळजी सांगतो आणि थांबतो. परमेश्वरांचा राजा कवळी मानता आली पाहिजे. त्यासाठी पिलेल्या पाण्याचा प्रत्येक घोट, खाल्लेल्या अन्नाचा प्रत्येक घास, नाकातून वाहणारा प्रत्येक श्वास आणि काळजात धडकणारा प्रत्येक ठोका आपण ईश्वर प्राप्तीसाठी वापरा. नराची नारायण व्हा, नारीची श्री व्हा. अशा पद्धतीने आपण मला धन्य करा एवढी विनंती करतो. आणि माझी सेवा मी परभणीकरांच्या चरणी, आईच्या चरणी समर्पित करतो. मला आनंद वाटला तुमच्यासारख्या समाजाशी मला बोलायला संधी मिळाली. पण मी ही अपेक्षा केली तुम्ही एकदा ऐकलं, हजारदा विचार करून तुम्ही स्वतःचं कल्याण करा. ओम गुरुदेव. श्री अनंत कोटी भगवान सर्वात्म गुरुदेव महाराज की जय. ओम गुरुदेव. आता कार्यक्रमाच्या मागे म्हणा जीवनातले संकट दूर होण्यासाठी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विद्महे या मंत्राने सगळे रोग आजार बाहेर करा. पाठीमागे येतो म्हणा बाकी चला. तुम्ही कार्यक्रम एकच चालू राहतो. औषधाचा पण आणि हा पण एकच चालू चालू आहे. चामुंडाय
सगळ्यांनी जेवण करून जावे. महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांना वरती महाप्रसादाची पुडी केलेली आहे. तरी वरच्या मजल्यावर जेवण करून जावे. तुमच्या सर्व परभणीकरांना एक निवेदन आहे की 15 डिसेंबर रविवारी गायत्री महायज्ञ विश्वविक्रमी म्हणजे पृथ्वीराज जेवढा झाला नाही तेवढा 3105 कोटी आहे. यज्ञाची महती एका शब्दात एवढीच सांगायची आहे की सर्व देवी देवतांवर, संतांवर, ऋषीवर कर्ज चढवण्याची क्षमता यज्ञामध्ये आहे. आहुतीमध्ये ही संधी कोणी कृपया टाळू नये. एक छोटंसं उदाहरण आहे की यज्ञ एकदा केल्यानंतर त्याच्या सहभागी झाल्यावर आपले पाप संताप्त अर्थातच. राजा बलीकडे भगवान श्रीकृष्णाने बटूक म्हणून छोटं रूप, लहान रूप घेऊन आणि दारात भिक्षेला गेले होते भगवान विष्णू. एवढी राक्षसांनी यज्ञ केले, त्यांना लाभ होतो, तुम्हाला पण तो लाभ होईल. सगळे पूर्व सध्याचे चालून, जाणून न जाणून, अजाणतेपणे किंवा जाणून बुजून कोणत्याही पूर्वजांसहित आपल्या हातून जर काही दुर्घटना, पाप, संताप, क्लेश, भय, दंडांतर, युक्तिपात अशा जर काही घटना घडल्या असतील तर त्या सगळ्यातून त्यांची मुक्ती होईल. इथले जे सेवेकरी आहेत त्यांनी पुढाकार घेतला. तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हा. हा सोहळा या जन्मात परत दुसऱ्यांदा बघण्याची संधी तुम्हाला राहणार नाही. स्वर्गीय लोकीचे तुमचे आईवडील जे काय असतील त्यांना सुद्धा तुमच्या या सहभागामध्ये सहभागी होण्याचा आनंद मिळेल. तुम्हाला योगायोगाने या 22व्या शतकामध्ये 21व्या शरीर आहे आणि ते पण मानवाचं आहे. आणि ते या परभणीच्या पुण्य पावन भूमी मातेच्या कृपेने, मोनी बाबाच्या कृपेने या सगळ्या घटना इथे घडत आहेत. ज्याला ज्याला शक्य आहे त्याने अवश्य लाभ घ्यावा एवढी सर्वांना विनंती आहे. विनंतीच्या मागचं कारण असं आहे, मुळत हे जन न देखवा डोळा म्हणूनही येतो कडोळा. ओम गुरुदेव. योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु भगवान सर्वात्म गुरुदेव महाराज की जय. भजन होईल, बाकीचं दर्शनाला येत चला. मौलींची कल्पना होती, मौलींना आवडणारं भजन आहे. येथे भजन म्हण, मौली माझ्याकडे सेवा करून घ्या. काय बाजू नाही. हां
बदर साहेब सर्व भाविक भक्तांना एक निवेदन आहे की महाप्रसाद तयार झालेला आहे आणि अत्यंत गरम आहे, त्याचा आस्वाद घ्यावा आणि एक गोष्ट लक्षात द्यायची की भगवान श्रीकृष्णाने उठ्ठ्या वया उचलल्या होत्या, त्यामुळे महाप्रसादाचं केवढं महत्त्व असेल त्याचा अंदाज घ्यायचा. तो प्रसाद
ठसा या सगळे विचार जीवनाची आत्मदशा आणि दिशा दोन्ही पण बदलतात. तर प्रत्येकाने आता महाप्रसादाचा स्वीकार करावा. शक्य असेल तर थोडाफार गरजेचा भरपूर आहे काळजी. आता प्रसाद आता कोण विठोबा झाला, आता कुटुंबाच्या मागे चला. प्रसाद घेणे ही पण एक सेवा आहे. फोटो निकाल. अनंत कोटी सद्गुरु भगवान सर्वात्म गुरुदेव महाराज की जय. ओम गुरुदेव. दोघं जण उभारले. पाणी बनलेले कोणाच्या हातात चालू झालं. माझ्याकडे पाहा, तुम्ही कॅमेराकडे पाहू राहिले. नमस्कार कोणाला नाही ना, कॅमेराच करायला तिकडे मागच्या वेळेच्या निगेटिव्ह तलपाटी उचलली बसू शकतो. तुझा स्वभाव थोडासा मला जिवंत डीप झाल्यासारखं सर्व सिद्धींचे तुम्ही ओळखता. काम करा तुम्ही सगळे. चला निघायचं. जवळ दे. अहो ते पिशवीत घ्या ना तुम्ही. असं काय करायला तुम्हाला भरायचं तिथे पिशवी. आणि तुझ्या असण्यातून, दिसण्यातून आणि भासण्यातून शांती, समाधान आणि आनंदाच्या उसळ्या प्रत्येक भाविकाला येऊन मातीच्या स्वतः दर्शन मात्र आज यांना असा आशीर्वाद दिलेला आहे. कोणत्याही मानसिक क्लेशमध्ये असले ती व्यक्ती त्याच्यातून डाऊनला येईल. दुसरा आशीर्वाद आहे की तिची कुंडलिनी शक्ती जागृत होईल. तिसरा आशीर्वाद असा आहे की धैर्य मनात येईल, शांती मनात येईल. फक्त यांचं दर्शन मात्र
अनंत कोटी बाहेरचं आहे सगळं. त्यांना दुःखात बघतात, स्वप्न बघतात, होरा कळतो, सगळं त्यांना देऊन ठेवलेलं आहे. पण अहंकार नको म्हणून ते बाहेर विभक्त नाही होते. पण आता आपल्या अशा माणसांना खरंच कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु भगवान सर्वात्मक देव महाराज की जय. चलो आपल्या परिवारामध्ये माजी खासदार नसताना सुद्धा त्यांची जागा भरून काढण्याकरता आपल्या बाजूने एकदम खंबीर उभे राहिल्याबद्दल त्यांचा सत्कार. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु भगवान सर्वात्मक गुरुदेव भारतीय महाराज स्तरावरती की जय. 20 वर्ष लागत आवडतो म्हणत ते ठरवतो. सेवा द्या चला नमस्कार करा. जवळ एकदम लोकांना घाबरायचं नाही. तो त्याला डोळे आहे एवढं ध्यान ठेवायचं. चला गुरुदेव हे कोण आहे मला काय माहिती. तुम्ही त्यांना कमी जेवण देतात, तुम्ही जास्त खाता. हार घ्या. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा त्यांची बायको आहे ना बायको काय करायचं तेवढं बायको घरी ते काही करत नाही पुन्हा आपल्याला प्रत्येक जण आपापलं ताट घ्या तिथून. चला बहिणीनं वरा तिथं ताट घ्या. थोडं बोलायचं सायलेंट
हा, बद्दर साहेब राहिले होते त्याच्यासाठी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.